इथे मी 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। ही डाळ 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची। इथे मी डाळ धुवून घेतलेली आहे। आता यामध्ये पाणी घालूया। आणि 4 ते 5 तास आपण ही डाळ भिजवून घ्यायचे। दही वड्यासाठी आपण दही तयार करून घेऊया। इथे मी अगदी फ्रेश दही घेतलेला आहे। रात्री हे दही लावलं होतं मी। दही वड्यासाठी नेहमी फ्रेश दहीच घ्या। यामध्ये साखर घालूया, मीठ घालूया, 1 अर्धा चमचा जिरेपूड घातले। हे आता छान फेटून घ्यायचंय। अगदी स्मूथ करायचं आहे। इथे आपलं दही छान फेटून झालेलं आहे। याच्यामध्ये मी 2 चमचे साखर ऍड केलेली आहे, कारण दही वड्यासाठी साधारण गोड दही छान लागतं। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला, नाही घातलं तरी चालेल। दही छान फेटून झालेलं आहे। आता हे आपण फ्रीजला ठेवूया। इथे मी पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया। आपण पिठामध्ये पण मीठ घालणार आहोत, त्यामुळे पाण्यामध्ये पण त्या अंदाजानेच मीठ घालायचं आहे। थोडीशी हिंग। आता हे पाणी आपण बाजूला ठेवूया। 4 तास झालेले आहेत। आपली डाळ छान भिजलेली आहे। 3 ते 4 तासात ही डाळ छान भिजते। यातलं आता आपण पाणी काढून घेऊया। मी यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे। मिक्सरवर बारीक करताना जर पाण्याची गरज पडली तर 2-3 चमचे आपण पाणी यामध्ये घालू शकतो। मिक्सरमध्ये ही डाळ आपण बारीक करून घेणार आहोत। यामध्ये 1 इंच आलं आहे, 1 मिरची आणि अर्धा चमचा जिरे आहे, याच्यामध्ये ऍड करूया। ऑप्शनल आहे, तुम्ही मीठ घालून प्लेन वडे सुद्धा करू शकता, परंतु यामुळे थोडीशी चव छान लागते, त्यामुळे तुम्ही नक्की यामध्ये घाला। मिक्सरमध्ये ही डाळ छान वाटून घेतलेली आहे। हे पीठ आता आपण छान फेटून घ्यायचं आहे। फेटल्यामुळे आपलं पीठ हलकं होतं आणि वडे सॉफ्ट होतात। पीठ छान फेटून झालेलं आहे। 4-5 मिनिट मी हे फेटून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने हलकं पीठ होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे। आपलं पीठ हलकं झालेलं आहे म्हणून पाण्यावर तरंगत आहे। चवीपुरतं मीठ घालूया यामध्ये, थोडी हिंग चिमटभर आणि कोथिंबीर मिक्स करूया। अशा पद्धतीचं पीठ तयार करून घेतलेलं आहे। हे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। आपण जर जास्त घट्ट केलं तर आपले वडे सॉफ्ट होत नाहीत, आणि जर आपण हे सैल केलं तर वडे तेलकट होतात। त्यामुळे अशा पद्धतीने हे पीठ तयार केलेलं आहे। आता आपण वडे करूया। तेल तापलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर गॅस मध्यम करायचा आहे आणि मध्यम गॅसवर हे वडे तळून घ्यायचे। मोठा गॅस केला तर वडे कच्चे राहतात आणि बारीक गॅस केला तर वडे तेलकट होतात, त्यामुळे मध्यम गॅस करायचा आहे। पाण्याचा हात घ्यायचा आणि हे वडे तेलात सोडायचे। वडे छान तळून झाले। आता आपण हे काढून घेऊया। जे पाणी तयार केलेलं आहे मीठ आणि हिंग घालून, यामध्ये आता हे वडे आपण घालायचे। सॉफ्ट होण्यासाठी 15 ते 20 मिनिट ठेवायचे।
15 ते 20 मिनिट हे वडे आपण पाण्यामध्ये अशा पद्धतीने भिजत ठेवले होते आणि छान असे सॉफ्ट झालेले आहेत। आता हलक्या हाताने यातलं पाणी काढायचं आहे, अगदी दाबायचं नाही, नाहीतर ते वडे आपले फुटतील। आपला वडा खूप सॉफ्ट झालाय। दही वडे सर्व करूया। यावर थंडगार असं दही, चिंचेची चटणी, मिरची पूड, जिरे पूड, कोथिंबीर। आपले दही वडे इथे तयार आहे। थंडगार असे दही वडे तुम्हाला नक्की आवडेल। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।